jungle. नमस्कार, मी तेजस्विनी गायकवाड. ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक महिला असतात, पण स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व फार कमी महिला नेत्यांना असते. पण याला अपवाद डॉक्टर मिनलताई खतगावकर या आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी जसे पदार्पण केलं तसे स्वतःचे एक अस्तित्व आणि एक वलय निर्माण केलं हे मात्र निश्चित. माननीय माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या त्या सून आहेत. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग या नांदेड जिल्ह्यात आहे. त्यांचे असंख्य चाहते आणि कार्यकर्ते आहेत. या सर्वांनाच एकत्रित करून त्यांचे नेतृत्व करण्याची ताकद आणि धमक डॉक्टर मिनलताईंनी दाखवली होती. तर स्वतः डॉक्टर असल्यामुळे एक वेगळा दबदबा निर्माण झाला होता. विविध विषयात चांगली माहिती, काम करण्याची एक वेगळी खास शैली, जन्मदात मिळालेलं नेतृत्वाचं बाळकडू आणि साथीला प्रभावी वक्तृत्व शैली या त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या काही जमेच्या जागा. गेल्या 2 वर्षापासून अनेक सामाजिक संघटनांचे सामाजिक कार्यक्रमात त्या सक्रिय होत्या. त्यामुळेच की काय एक राजकीय वलय त्यांना प्राप्त झालं होतं. आणि मग भावी खासदार म्हणून त्यांची नांदेड लोकसभा मतदारसंघात चर्चा होऊ लागली. नजीकच्या काळात शंकरनगर येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माननीय माजी आमदार वसंतराव चव्हाण साहेब अशी दिग्गज काँग्रेसची मंडळी उपस्थित होती. पण काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमुखी मिनलताईंना खासदारकीचे तिकीट मिळालं पाहिजे अशी मागणी केली होती. तेव्हा असं वाटलं होतं की जवळपास काँग्रेस पक्षाचे डॉक्टर मिनलताई खतगावकर याच खासदारकीच्या उमेदवार असतील. पण अशा काही राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण साहेब ज्यावेळेस मुंबईला भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पक्षप्रवेश करत होते, नेमक्या त्याच वेळी माननीय माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी त्यांच्या नांदेड येथील राजेंद्रनगर येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत अशोकराव चव्हाणांसोबत भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस माननीय माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर तसेच डॉक्टर मिनलताई खतगावकर यांच्या समर्थकांना असं वाटलं की डॉक्टर मिनलताई खतगावकर यांना भारतीय जनता पक्षातर्फे लोकसभेची उमेदवारी मिळेल. पण पुढील काळात डॉक्टर मिनलताई खतगावकर यांना भारतीय जनता पक्षातर्फे लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही. याचं प्रचंड दुःख त्यांच्या समर्थकांना झाले, तसेच सामान्य लोकांनाही झाले. एक सक्षम महिला नेतृत्व नांदेड जिल्ह्यात तयार होत असताना एक काळाने घात घालावा अशी घटना घडली. त्यात नेमकी चूक कोणाची, राजकीय गणित कोणाचं चुकलं याचे उत्तर सामान्य माणसं शोधत आहेत. कदाचित माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेबांनी भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेण्यात घाई तर केली नाही ना. जर त्यांनी काँग्रेस पक्षात राहण्याचा निर्णय घेतला असता तर डॉक्टर मिनलताई खतगावकर या खासदारकीच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार राहिल्या असत्या का? त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांचे सामाजिक ज्ञान, राजकीय समज या साऱ्या गोष्टीला आता पूर्णविराम मिळाला आहे. एक सक्षम राजकीय महिला नेतृत्व उमलण्यापूर्वीच त्यांच्यावर वज्रघात झाला हे मात्र निश्चित. त्यांची तळमळ, हळहळ, कळकळ सामान्य लोकात आहे. माजी खासदार माननीय भास्करराव पाटील खतगावकर यांना मानणारा, त्यांच्यावर प्रेम करणारा प्रचंड मोठा असा वर्ग आहे. त्या सर्वांनाच डॉक्टर मिनलताई खतगावकर यांनी आपलंसं केलं होतं. त्या सर्वांनाच डॉक्टर मिनलताई खतगावकर आपल्या घरातील एक व्यक्ती वाटत होत्या. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागल्यामुळे हे सर्व मंडळी आज अस्वस्थ तसेच संभ्रम अवस्थेत आहेत. कदाचित गेल्या 2 वर्षात ताईनं काँग्रेसकडून पक्षाला नवसंजीवनी दिली होती. काँग्रेस पक्षासाठी अहोरात्र कष्ट केले होते. त्या आता भाजपसाठी प्रचार करू शकतील असे वाटत नाही. मग हा ताईचा समर्थक वर्ग भाजपावर नाराज असल्यामुळे दुखावलेला हा मिनलताईंचा समर्थक वर्ग भाजपाचा वचपा काढण्यासाठी पूर्णपणे काँग्रेस पक्षाकडे कदाचित वळू शकतो आणि याचा फायदा काँग्रेस पक्षाचे नांदेड लोकसभेचे उमेदवार माजी आमदार माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांना होऊ शकतो. डॉक्टर मिनलताई खतगावकर यांना डावलण्याची भारतीय जनता पक्षाला फार मोठी किंमत मोजावी लागेल असेच आज घडीला वाटते. त्यांच्या उमेदवारीला भाजपाने टाळून अप्रत्यक्षरित्या माजी आमदार वसंतराव पाटील साहेबांना मदतच केली अशी चर्चा आहे.
महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ताजा हालात न्यूज ब्युरो, नांदेड. साधारण मागच्या 8 वर्षांपासून मी राजकीय क्षेत्रात काम करते आहे. सुरुवात माझी बालपणाची ही नांदेडमधूनच झालेली आहे. हे विशेष माजी खासदार भास्कररावजी पाटील खदगावकर साहेबांची जी शिक्षण संस्था आहे शंकरनगर तालुका बिलोली येथे, त्याच शिक्षण संकुलात मी माझं बालपणीचं प्राथमिक शिक्षण घेतलेलं आहे. आणि तिथून मग पुढे माध्यमिक शिक्षण उदगीर, उच्च माध्यमिक शिक्षण लातूरला शाहू कॉलेजला आणि MBBS हे मुंबईला, असा एकंदरीत मी प्रवास केला. ग्रॅज्युएशननंतर माझं लग्न झालं आणि मग मी पुन्हा नांदेडला परत आले. म्हणजे प्राथमिक शिक्षणाची सुरुवात जी नांदेडमधून झाली होती ते पुन्हा नांदेड नवीन परिवार मला मिळाला तो नांदेडमध्ये, आणि मग मी पुन्हा इथे आले. पोस्ट ग्रॅज्युएशन मी लग्नाच्या नंतर केलं आणि योगायोग असा घडून आला की त्याच काळामध्ये मी राजकारणात जिल्हा परिषद निवडणुकांच्या माध्यमातून या क्षेत्रात प्रवेश केला. आणि आज जिल्हा परिषदेची 5 वर्षांची माझी टर्म संपली आणि शिक्षणाचा प्रवास मात्र अजूनही राजकारणासोबत सुरू आहे. आत्ताही माझं लॉचं शिक्षण सुरू आहे. मी आपल्याच यशवंत नारायणराव चव्हाण लॉ कॉलेजमधनं आत्ता लॉची डिग्री मी घेते. आणि असं एकंदर मला वाटतं शिक्षणाचा प्रवास हा राजकारणाबरोबर माझा सुरूच राहील.